Elixir. गाडी कर तुझी बाजू सध्या गाडी सगळ्यांची जायला शिव चला तुला साईराम ये मामू का तुझ्या पिकअप हे सांगू तुला अरे पकडा घ्या घ्या बस दिले केवळ सांगितलं ओम विसाय नाथाय नमः तदुपरी ओम विसाय नाथाय नमः ओम विसाय नाथाय नमः ओम विसाय नाथाय नमः ओम विसाय नाथाय नमः श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोडून या कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। असो नसो भाव आलो तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावेसे वाटते पायी, सांडोनी संकोच ठाव थोडासा दे। तुका म्हणे देवा माझे वेडी वाकोडे, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला,
काय देव सावळ्या मी काया तरी हो तुझ काय देव सद्गुरु मी काया तरी मी दुबळे पटिक नाम्याची जाण श्रीहरी मी दुबळे पटिक नाम्याची जाण श्रीहरी उंचिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो उंचिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी तू जगन्नाथ तुझ देव कशी वागरी तू जगन्नाथ तुझ देव कशी वागरी नकोवंत सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. स्वागता. सुरेश. नाही ते साईडला तुझ काय देव सावळ्या मी काया तरी हो तुझ काय देव सद्गुरु मी काया तरी मी दुबळे पटिक नाम्याची जाण श्रीहरी मी दुबळे पटिक नाम्याची जाण श्रीहरी उंची
लक्षपूर्वक ऐकावे ही विनंती. श्री साईबाबांचा पोवाडा सादर करत आहेत शाहीर सच्चिदानंद अप्पा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम नमो श्री गणेशाला. ओम नमो श्री गणेशाला. गौरी पुत्राला नमन हे सर. पुन्हा आपल्या गावी निघून गेलेले आहे आणि साई भक्तांचे साई कायमचे म्हणजे कायमचे शिर्डीकर झाले, शिर्डीत राहून गेले आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जशी साईने आपल्या राहण्यासाठी असा साईंचा शिर्डीतला परिवार होता. एक दिनी निघाल पाण्याला, एक दिनी निघाल पाण्याला, घागरी हाताला पाणी ते घालती झाडाला, गंगागीर पाहती साईंना, रत्न हे आले गावाला हुजी जी. असे साईंना पाहताच गंगागीर महाराज बोलून गेले. तसेच अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य आनंदनाथ जेव्हा शिर्डी झाले त्यांच्या तोंडून काय उद्गार निघाले. हा प्रत्यक्ष हिरा आहे, हिरा. याला जतन करून ठेवा, याची किंमत नंतर करेल तुम्हाला, आणि माझे बोल हे खरे ठरतील. आता श्रोते हो, ऐका साईबाबांचे राहणीमान कसे होते. साईबाबा शिर्डीला आले, साईबाबा शिर्डीला आले, कपडे नेसले, डोक्याला पटका बांधिला, सोबती शिलीम हाताला, एका हाती कमरेला धरला, टाकत सटका धरीला, झोळी एका खांद्याला हुजी जी. साईबाबा पायात कधी चप्पल घालत नसत. पुढे पुढे त्यांच्या भक्तांनी त्यांना तांबड्याची मोजळी पायात घातली. द्वारकामाई डावा हात कथड्याला टेकून पोत्याचा म्हणजे गोठपाटावर बसण्याचा आनंद घेत समोर अग्नी जळत असे. याच अग्नीची झालेली उदी ते आपल्या भक्तांना औषध किंवा प्रसाद म्हणून देत. मुखाने सदा अल्लाह वाले खा एकच जप झाले, म्हणत माझा अल्लाह तुमचे भले करेल. मी अल्लाहचा बंदा आहे, आपण सर्व एका देवाची लेकरं. तसाच त्यांनी आपल्या भक्तांना श्रद्धा सबुरी हा मंत्र दिला. देवावर श्रद्धा ठेवावी आणि वेळेची म्हणजे सबुरीची वाट बघावी, सगळं ठीक होईल. जरी होता कुबेराचा धनी, जरी होता कुबेराचा धनी, कंपनी तुम्ही दानवाची साई दुनियेला, दानवाची साई
आणले. मग बुट्टींना बोलावणे पाठवले. समोर बसून म्हणाले, खबरदार खबरदार, यापुढे शौचाला जायचे नाही. उलटी सुद्धा बंद. बस बस, साईबाबांचे बोलत औषध चालले. आणि त्याच वेळेस बापूसाहेब कुटींना आराम पडला. या कुटी साहेबांना एकदा महामारीचा रोग झाला. साईबाबांनी त्यांना अक्रोड, पिस्ता, बदाम, दूध प्यायला सांगितले आणि महामारी सुद्धा त्यांची बरी केलेली आहे. आणि एक डॉक्टर पिल्ले जे शिर्डीला राहत, बाबांचे त्यांच्यावर खूप प्रेम. बाबा त्यांना लाडाने भाऊ म्हणत. याच डॉक्टर पिल्लेंना एकदा नारू रोग झाला. जागचा पाय असा संपू नका. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला करा, दहीहंडी फोडा, उघड्या करा, लाह्या लुटा, मग पाळणा सोडा. अशा प्रकारे राम जन्माचा उत्सव सुरू झाला. त्याचे रूपांतर वाढले. गावागावाहून भक्त येऊ लागले. जत्रा भरू लागली. ती आजपर्यंत साई भक्त हो, पुढील कथा सांगणे जरुरीचे आहे. कारण या कथेमुळे चरित्रकार गोविंद रघुनाथ दाभोळकर बाबांनी प्रेमाने नाव दिले हेमाड पंत. ही त्यांना उपाधी दिली साईबाबांनी. ज्यावेळेस हेमाड पंतांनी बाबांना नहू दळताना पाहिले, त्यावेळेस त्यांना साई चरित्र लिहिण्याचे सुचले. म्हणून साई भक्त हो, साई पोवाडा या कथेविना अधुराच. कथा ऐका कहू देण्याची, कथा ऐका कहू देण्याची, महामारीची गावची फिकीर साईला, गावची फिकीर साईला. रोग ना परत कधी आला, रोग ना परत कधी आला. काळजी भक्तांची त्याला, काळजी भक्तांची त्याला. वंदन करूया साईला हुजी. वंदन करूया साईला हुजी. वंदन करूया साईला हुजी. एके दिनी सकाळी साईनाथ विधी उरकून जात्यावर बसले. हातच्या बाया वर केल्या, गव्हाची पोती जवळ ओढली, जात्याचा पुठ्ठा घट्ट केला आणि गहू दळू लागले. बाबा गहू दळतात ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. तशा बाया धावत मशिदीत आल्या. 4 बायका वर चढल्या. बाबांच्या हातातील जाते ओढून घेतले व साई नावाच्या ओवागात गात 2 पोती गहू दळले. दळून झाल्यावर मनात विचार करू लागले, या बाबांना, या साईला संसार नाही, मुलबाळ नाही. मग पीठ दळण्याचे कारण काय? चौघींनी समान भाग केले. तसे बाबा भडकून म्हणाले, बापाचा माल समजलात काय? बापाचा माल समजलात काय? धावून आल्या मला लुटाया. जा अशाच पूर्ण गावच्या वेशीवर हे पीठ टाका. बाया हिरमुसल्या व बाबांची आज्ञा मारून ते पीठ वेशीवर टाकले. साईबाबांची लीला सामान्य माणसाला समजणारी नव्हती. नंतर लोकांनी बाबांना पीठ वेशीवर टाकण्याचे कारण विचारले. बाबा म्हणाले, अरे गावच्या बाहेर महामारीची साथ आली आहे. तिला हे पीठ वेशीवर टाकून बाहेरच्या बाहेरच थांबवले. अशी ही कृपाळू, अशी दयाळू साई माऊली. मग म्हणूया सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कृष्णाची ही द्वारकामाई, कृष्णाची ही द्वारकामाई, मशीद माई सांगती साई भक्ताला, सांगते साई भक्ताला. तिच्या जो खुशीत हो आला, तिच्या जो खुशीत हो आला. तिच्या
5 वाजण्याच्या सुमारास हाताच्या करंगलीला अचानक साप चावला. माधवराव अस्वस्थ झाले, अंग लाल झाले, विष अंगभर चढू लागले. माधवरावांनी मशिदीकडे म्हणजे बाबांकडे धाव घेतली. बाबा बसले होते. नजरा नजर होताच लाडक्या भक्ताला बाबा म्हणाले, चढू नको भटुरड्यावर, चढशील तर खबरदार, चल नीक जा नीक, खाली उतार. ओरडून बोलू लागले बाबा. माधवरावांना वाटले आपला देवच आपल्यावर कोपला, आता काही खरे नाही. ते घाबरले. मशीद माझे माहेर घर, मी जसा बाबांचा पोर, आईच रागावली तर पोर काय करणार. रात्रच दिवस बाबांची सेवा केली. बाबा असे रागावले, त्यांनी जगण्याची आशा सोडली. साईबाबांना अरे तुरे म्हणण्याचा हक्क त्यांनाच. थोड्याच वेळात बाबा शांत झाले. शाबा वर मशिदीत गेले, बाबाजवळ बसले. बाबा म्हणाले, धीर सोडू नको, काळजी करू नकोस, हा फकीर आहे ना, घरी जाऊन स्वस्त बस. पण मुलगी बाळंतीण होणार, सायुधी कशी आता मिळणार जळगाव जिल्ह्यातील जामनेर गावचे साई भक्त नानासाहेब चांदोरकर यांची मुलगी बाळणपणाच्या वेळेस अडून बसली. तिचे वडील नानासाहेब चांदोरकर साईबाबा